नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो, आपण आज मंगळवेढा तालुक्यामध्ये आलेलो आहोत. तर मंगळवेढा तालुक्यामधील म्हणजे हा ज्वारीचा क्वार्टर समजला जातो या मंगळवेढा तालुक्याला. पूर्णपणे इथं बिगर बांध वगैरे काय नाही, इथं आसपास बांधसुद्धा बघायला भेटत नाही. तर आपल्या शेतकरी दौरा या चॅनलला जर कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. म्हणजेच आपल्या चॅनलवरती आपण वारंवार नवनवीन व्हिडिओ टाकत असतो. आटपाडे बाजार, सांगोला बाजार आणि शेळी मेंढी गाय बाजार, तर जर्शीचा बाजार, बैल बाजार आणि रेसचे आता आपण नवीन चालू करणार आहे बाजार रेसचा. तर आपल्या चॅनलला कोणी लाईक केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तर आपण लय वेळ न घालवता तर आपण व्हिडिओला सुरुवात करत आहोत. नमस्कार भैया. नमस्कार. आपलं नाव? विशाल चौगुले, विशाल चौगुले, राहणार मंगळवेढा. बर. आपला कशा धंदा आहे? या कडब्याचा. कडब्याचा. दुसरं काय करताय? नुसता कडबाच करताय? कडबा, तुरबुसा, हरभरा बुसा. बर. नुसतं बसा का हरभरा बसा? हा. बर. आता काय रेट चालू आहे ती कडब्याची? जागेवर आहे की 2700, 2800, 3000. 2700, 2800, 3000. हा. तर ही जात कुठली आहे कडब्याची? ही गुडदीचा कडबा आहे. गुडदीदा. हा. बर. जा किती प्रकारच्या जाती द्या? 2 प्रकारच्या. 2 प्रकार. कुठल्या कुठल्या? मालदांडी आणि ही गुडदीचा आहे. बर बर. 35 एक मालदाणी आणि एक गुडदीदा. हा. बर. तर ह्या कडब्यापासून काय उपयोग काय? खाण्यासाठी पौष्टिक आहे जनावरला. बर. फॅट वाढते, जनावर धड राहते ती. बर. कुठल्या कुठल्या जनावरला चालते? जर्शनला चालतोय, मसराशनला चालतोय, पळाव बैलाशनला चालतोय. बर. पळा बैला म्हणजे रेसच्या बैलाशनला. रेसच्या बैलाशनला. बर. आता कुठल्या रेसच्या बैलाला टाकलंय का आपला? आपला टाकलाय की कुठल्या बैलाला टाकले? विठ्ठलला नाही त्याच्या बैलाला. विठ्ठलना नाही त्याच्या बैलाला आपण कडबा टाकलाय. हा. बर बर बर. तर म्हणजे तुम्ही तिथपर्यंत जाऊन आलाय म्हणायचं? जाऊन आलो. बर बर. मग तुम्हाला थोडा रेसचा नाद आहे म्हणायचं? हा. बर बर. तर हे आता ह्याच्यात किती किती काड्या वगैरे काय असतात, काय सिस्टीम आहे? काय काड्या काम आपल्याला नसते त्या बर. शेतकऱ्यांनी टाकलेल्या असते अंदाज. बर. लय मोठी पण नसते, लय बारीक पण नसते. लय बारीक पण नसते, हा. मध्यम स्वरूपाचा मध्यम कडबा स्वरूपाचा. म्हणायचा. आणि उंची किती आहे साधारणतः? 5.5-6 फूट असते. उंची जरा शेतकऱ्याला दाखवाय उचलून. तर शेतकरी मित्रांनो, ह्याची उंची बघा. आता तसं म्हणायला गेलं तर बघा, एका पेंडीची उंची थोडीशी जास्त आहे, एका पेंडी कमी आहे. हा. हे खालीवर काय भानगड आहे? खाली बारीक मोठी आहे ते, काय उंची इथं काय कडबा. असं आहे काय? हा. बरं बरं बरं. आणि ह्या वर्षी कडबे रेट लय भडकले, ती काय भानगड आहे? कडबे रेट म्हणजे हरभरा भरपूर जात आहे. हरभरा झालाय काय? हा. बर. ह्या भागात हरभरा बराच आहे म्हणायचं. हरभरा 75% हरभरा झालाय, कडबा 25%. कडबा फक्त 25%. हा. काय भानगड कशामुळं? पाऊस काळ जरा कमी असल्यामुळे ज्वारी थोडी उशिरा लेट झाली पेरायची. ज्वारी पेरण्यासाठी लेट झाले. हा. बरं बरं. आता साधारणतः काय रेट चालू आहे जागेवर इथं? जागेवर 2700-2800, 3000 आहे की. बरं. आता पोच करायचं म्हणलं तर? पोच आपलं रनिंग नुसार असतोय. हा. बरं. साधारणतः बाबा समजा एखाद्या शेतकऱ्याला बाबा पुण्यावरून जर तुम्हाला फोन आला, हा. बाबा समजा पिंपरी चिंचवडवरून जर फोन आला, जर कडबा आपल्याला पोच पाहिजे, तर काय पिंपरी चिंचवडला काय पोच होईल? तिथं 42 रुपये शेकडा. 42 रुपये शेकडा. हा. मग वजनावर देताय तुम्ही? वजनावर नाही आपलं. वजनावर देत नाही? बिगर पाण्याचा कडबा असल्यावर वजन येत नाही आता. असं आहे काय? हा. मग ह्या साधारणतः पिंडीचं वजन किती भरते? 2.5 ते 3 किलो येते. 2.5 ते 3 किलो. हा. तर शेतकरी मित्रांनो, ही बघू शकताय 2.5 ते 3 किलो वजनापर्यंत कडबा ह्यानी पोच करतो म्हणते ती. तर आपल्याला ह्यानी दाखवलंय. आणि ही कुठल्या जाती आहे सध्या? कुठल्या जातीचा कडबा आहे? गुडदीचा कडबा आहे. गुडदीचा कडबा आहे काय? हा. बरं बरं. तर ही गुडदीचा कडबा आहे म्हणून सांगितलंय. तर आपण बघू शकता, 1 नंबर आहे, पालेबाज कडबा आहे. पाला वगैरे ह्या कडब्याला भरपूर आहे. तर गुडदीचा कडबा आणि ह्याच्या कडब्यामध्ये काय थोडा फरक आहे मालक? गुडदीचा कडबा 1 नंबर, पाला भरपूर जादा असतोय. पाला भरपूर असतोय काय? हा. आणि मालदंडीला? मालदांडीला जरा नरम असतोय, थोडा पाला कमी असतोय. बरं बरं. जनावरला खायला कुठला चांगला? गुडदीचा कडबा 1 नंबर खायला. ही गुडदीचा कडबा 1 नंबर खायला का? खायला. बरं बरं. तर असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे बाबा, गुडदीचा कडबा 1 नंबर खायला असतोय म्हणतात. आता आपल्याला काही त्याच्यातलं माहिती नाही, पण जे काय जनावरं सांभाळली ती त्यांना ह्यातली 100% माहिती असणारच आहे बरं का. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांनी सांगितलंय. आणि आपण समोर लाईव्ह बघत आहोत ही गाडी कशा पद्धतीने भरती ती. बघा, 2-3 लेबर लागतात गाडी भरण्यासाठी. तर भैया, काय ही गाडी कुठनं कुठपर्यंत जाते? आपली आता पुण्यापर्यंत चालली, सध्या पुण्याला चालली गाडी. सध्या पुण्याला चालली काय? हा. पुण्यात कुठं?
पुण्यात उरळी कांचनला. उरळे कांचनला काय रेट दिला तिथं कडबा? तिथं 41 रुपये शेकड्याने दिला. एक्केचे उरळे कांचनला याने 41 रुपये शेकड्याप्रमाणे गाडी दिली आहे बरं का मित्रांनो. तर आपण बघू शकताय हे बियांचा व्यापार आहे. आणि हरभरा भुसा आहे म्हणलं होतं मला, काय आहे बरोबर आता संपला आहे सध्या, आता स्टॉक नाही आपल्याकडे. स्टॉक नाही काय? नाही. तरी काय रेटनं पोच केलाय तुम्ही? मंगळवाडा म्हणा, पंढरपूर, सांगोला. मंगळवाडा 8.5 रुपयाने केला की पोच आपण. 8.5 रुपये बरं, रनिंग नुसार असते आपल्याकडे. रनिंग नुसार. बरोबर. आपल्या भागातलाच कडवा तो हरभरा भुसा असतोय का? आपल्याच भागातला, सगळा मंगळवाडा सगळ्या तालुक्यात मंगळवाडा तालुक्याला. हा. आणि तुम्ही तर म्हणताय हरभरा भरपूर झालता ना? हरभरा भरपूर झाला, पण शेतकऱ्यांच्या जागेवरच घेऊन गेलाय ना. शेतकरी म्हणजे खाऊ गिरायक गिऱ्हाईक जागेवर हरभरा गेलाय. भरपूर गेलाय म्हणायचं मग. हा. बर. तर मी बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी सगळं सांगितलेलं आहे ह्यांची जी काय आहे. तर ह्याला किती आहे पाणी दिलं असतं ना इकडे? पाणी नाही दिलेलं. पाणी नाही? पाणी नाही. बिगर पाण्याचा कडवा? बिगर पाण्याचा एक पावसावर आलेला असतोय. एका फक्त पावसावर? एका पावसावर. बर. एका पावसावर एवढी उंची येते गडब्याची? येते की. हा. आपलं खात पेरत नाही आपण, काय नाही, बिगर पाण्यावर पावसा एका पावसा 1 ते 2 पावसावर आलेला असतोय. 1 ते 2 पावसावर एवढा कडबा आलेला असतो. बर. शेतकरी मित्रांनो, बिगर पाण्याचा कडबा ही, पाऊस नाही वगैरे काय सुद्धा नाही. काय पाऊस म्हणतोय, पाणी वगैरे दिलेलं काहीच नाही याला, तरी पण 1 नंबरचा कडबा होतोय. पांढरा शेपड आहे. आणि हे मुळीसोबत उपडल्याला काय सिस्टीम आहे मला? मुळी सोबत उपडल्याला कापल्याला कडब्यात चव नसते. कापल्याला कडब्यात काहीच चव नसते का? हा. तर शेतकरी मित्रांनो, भाई मुळी सोबत उपडलेला आहे. काय फरक काय पडतो का त्यानं? फरक म्हणजे याच्यातला आतला रसपणा राहत नाही, मग कापून काढल्यावर. कापून काढल्यावर आता राहत नाही. रस राहत नाही काय? हा. हा. तर त्यांचं म्हणणं असं आहे. मग तुम्ही किलोवर पोच करताय का? किलोवर नाही, आपण शेकड्यावरच असतो. तुम्ही शेकड्यावर पोच करताय? हा. बरं. कुठल्या कुठल्या बाजारला गाडी जाते आपली? आपले सांगोला असते, आटपाडीला असते, मसवडला असते. सांगोला, आटपाडे, मसवड. बरं. त्यांनी सांगितलं बाबा सांगोला, आटपाडे, मसवड या 2-3 बाजारला ह्यांची गाडी असते. तर ज्यांना कोणाला घ्यायचं आहे त्यांनी त्यांचा आपण नंबर आपण देणार आहोत. काय नंबर भया? नंबर 9834 हां 92 हां 3973. 3973. तर नंबर त्यांनी सांगितलेला आहे. जर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा आहे त्याने आपल्या नंबरला म्हणजे ह्या व्यापार आहेत, ह्या व्यापाऱ्यांना तुम्ही फोन करू शकताय. आणि जरी काय अडचण वाटत असेल तर बाबा तुम्ही व्यापाऱ्याला जरी फोन केला तरी पण चालेल, नाहीतर आपल्या कमेंट बॉक्समध्ये जरी मेसेज जरी केला तर आपण त्याचे तुम्हाला पूर्तता करू शकतो आहे. होता होईल तेवढं आपण फोन ह्या व्यापाऱ्यांनाच करू शकताय. आणि कडबा बघितलेला आहे मालक. हे पेंड्या ही किती फूट उंची आहे हो ही सध्या? ही 5.5-6 फूट आहे की. 5.5-6 फूट. 8-9 फूट कडबा नसतोय ना? 8-9 फूट नसतोय. पाऊस काळ जादा झाला की 8-9 फूट येतोय. पाऊस काळ म्हणजे आता ह्या वर्षी पाऊस काळ कमी झालाय. बरं बरं. पाऊस काळ कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांचं म्हणणं आहे ह्या वेळेस थोडा कडबा असा लहानच भेटलाय, म्हणजे लहान उंची वगैरे थोडीच आहे. हे आता तुम्ही काड्या वगैरे काय मोजलेल्या आहेत का? काय नाही आपल्या काड्या वगैरे यांच्यात काय नसते, डायरेक्ट पिंडी बांधलेली असते. किती जातोय पिकअप मध्ये कडबा? 950 ते 1000 जातोय की. 950 ते 1000 कडबा जातोय. तर एका शेतकऱ्याला बाबा समजा इथून कडबा, सांगोलच्या शेतकऱ्याला जर इथनं कडबा न्याय झाला तरी पण मिळतोय का आपल्याकडे? मिळतोय की. मिळतोय सांगोलच्या शेतकऱ्याला मिळणार. हा. जरी त्यांचा फोन आला तर तुम्ही इथनं जागेवरनं देऊ शकता? जागेवर देतो की. किती आहे स्टॉकला वगैरे कडबा आहे का? स्टॉकला आपल्याकडे भरपूर आहे. स्टॉकला आहे काय? बरं. आपला व्यापार असल्यामुळे काय अडचणच नाही, तुमच्याकडे स्टॉक भरपूरच राहणार. तरी पण तुमचा अजून एकदा नंबर सांगा, कारण कसं आहे बऱ्याच जणांना आपल्या चॅनल मार्फत जर तुम्हाला जरी कोणी फोन केला तर तुम्ही त्यांना कडबा देऊ शकताय. देतो. तुमचा अजून एकदा नंबर सांगा. 98 34 92 39 73. 3973. बघा शेतकऱ्याने हा कडबा म्हणजे व्यापाऱ्याने सांगितलेला नंबर सांगितलेला आहे. आणि आपण बघू शकताय मित्रांनो गाडी कशा पद्धतीने भरण्यासाठी चालू आहे. गाडी भरत आलेली आहे. आता ही गाडीत किती कडबा बसला ह्या सध्या गाडीत? सध्या आता 500 झालाय. सध्या ह्या गाडीत 500 कडबा झालेला आहे. तर 1 नंबर पद्धतीचा सुका चारा आहे. त्यांनी सांगितलेलं आहे जनावरांसाठी पाणी पिण्यासाठी योग्य आहे आणि फॅट वगैरे लागते. तर ज्यांना कोणाला कडबा घ्यायचा त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये त्यांनी नंबर सांगितलेला आहे. आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, म्हणजे इथून पुढचे जे काय व्हिडिओ असतील बाबा इथून पुढं काय आपल्याला चाऱ्यासंबंधित जे काय व्हिडिओ असतील, चारा संबंधित, जर्सी गाय, म्हैस आणि आपण आता रेसच्या बैलांसाठी पण आपण ते चॅनल आपण चालू करणार आहोत. आपल्या चॅनलवरती तो अजून व्हिडिओ नाही, तर आपण ते व्हिडिओ चालू करणार आहोत. तर हे अशा पद्धतीने गाडी भरली जाते. तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आपण